हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण वजडी मसाला तयार करणार आहे. तो आज आपण बघणार आहे. 3-4 छोटे मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. वजडी आपण उकळत्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये चांगली धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. तर 2-3 वेळा गरम पाण्यामध्ये घेऊन आणि ती वरची साल असते ती काढून वजडी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. वजडीमध्ये आपण हळद, थोडंसं मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आपण वजडीला लावून घेत आहे. वजडीला वरच्या रंगाची ती काळी घाण असते ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला चांगले उकळते गरम केलेले पाणी वापरायचे आहे. गरम पाण्यामध्ये वजडीची वरची घाण असते ती लगेच निघते. वजडी मसाला तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आणि कांदा आपण चिरून घेतलेला आहे. तो आपण गरम तेलामध्ये घालून परतून घेत आहे. अद्रक लसूण पेस्ट आणि त्यामध्ये आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचीही पेस्ट आपण बारीक करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपण तेलामध्ये घालून परतून घेत आहे. कोथिंबीर, पुदिना आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला होता तोही मी यामध्ये 1-1.5 चमचे टाकलेला आहे आणि मसाला परतून घेतलेला आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहेत. यामध्ये वजडीला आपण हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावून ठेवलेली होती ती वजडी आपण आता या कढईमध्ये टाकून परतून घेत आहे. वजडीला आपण पहिल्यांदाही थोडंसं मीठ लावून घेतलेलं. यामध्ये आता आपण अजून थोडेसे मीठ टाकून वजडी परतून घेत आहे. वजडी शिजण्यासाठी आपण गरम केलेले पाणी वापरणार आहे. त्यासाठी आपण एका ताटामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. 4-5 मिनटे आपण पाणी न टाकता बारीक गॅसवरती वजडी शिजवून घेतलेली आहे. आणि आता गरम केलेले पाणी आपण वजडीमध्ये घालून वजडी परत एकदा सर्व एकत्र परतून घेणार आहे. झाकण ठेवून आपण 10-15 मिनटे वजडी शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने वजडी शिजून तयार झालेली आहे. ती आपण आता परतून घेत आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण सुकी वजडी तयार केलेली आहे. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि तिखटाचे प्रमाण वाढवून वजडीचा रस्साही तयार करू शकता. तर अशा सोप्या पद्धतीने आपण वजडीचा मसाला तयार केलेला आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.